श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत कैरीची चटणी. अगदी सोप्या पद्धतीने कमी सामानात काय काय बनवायचं, कसं कसं बनवायचं ते मीच तुम्हाला सांगते आता. तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे ओलं खोबरं लागणार आहे आपल्याला. तर मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. कैरी लागणार आहे आपल्याला, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. तर बघूया आधी कसं बनवायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची. अगदी झटपट होणारी आहे. बघा आता इथे मी साल काढून घेतलेले. त्याला बारीक चिरून घेऊया, म्हणजे मिक्सरला कसं व्यवस्थित बारीक होईल ना. चिरून घेते. बघा असे छोटे छोटे तुकडे मी केलेले. आता बघा चिरून झालेलं आहे आपलं. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं आपण काढून घेऊया. ओलं खोबरं आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी, थोडीशी कोथिंबीर आणि 3 मिरच्या आणि चिरलेली कैरी ती आपण काढून घेऊया. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडासा गूळ किंवा साखरसुद्धा घालू शकता. आणि वरून आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळं आपण बारीक करून घेऊया. हे बघा अशी झाली कैरीची चटणी. अगदी सोप्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा.